अशा यहूदाला ज्यावेळेस परमेश्वराचा पुत्र आपल्या सेवा कार्यासाठी निवडतात, आम्हाला पाहतो की आम्ही त्याच्या सुरुवातीचं जीवन कार्य खूप चांगलं असतं आणि एक आज विश्वासणाऱ्यांसाठी यहूदा एक खूप मोठी साक्ष आहे की आम्ही जे स्वतःला खूप धार्मिक समजतो त्यांनी त्यांच्या धार्मिकतेविषयी जपावं. कदाचित आमची पण अवस्था यहूदासारखी होऊ शकते. आणि या ठिकाणी म्हणून एक प्रकारचं ही वॉर्निंग परमेश्वर यहूदाच्या माध्यमातून आम्हा प्रियजनांना देऊ करतो की द स्ट्रॉंगेस्ट बिलीवर यू डोंट फॉल, तुम्ही पडू नका. म्हणून हा यहूदाचं जीवनचरित्र अभ्यासा. या ठिकाणी हा जो 12 प्रेषितांमधला एक महत्त्वाचा प्रेषित होता प्रियांनो, आणि ज्याला साक्षात देवाच्या पुत्राने निवडलेलं होतं. परंतु आम्ही वचन ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आम्हाला समजून येतं की त्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला होता. त्याच्याकडे उत्तम असे कलागुण होते. तो काय विशेष करून फायनान्समध्ये तो खूप स्ट्रॉंग होता, त्याच्यामुळे देवाने त्याला निवडलेलं होतं. परंतु आम्हाला बायबल हे सुद्धा सांगतं की तो मूळचा सैतान होता. पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे यहूदा हा मूळचा सैतान होता. तरीसुद्धा प्रियानो, परमेश्वराची कृपा आम्हा मर्त्य मानवावर व्हावी याच्यासाठी कदाचित यहूदाला निवडला असेल, हे सुद्धा बायबल आम्हाला प्रचिती करून देऊ शकतं. प्रियानो, ज्याला समजण्यास कान होतोच ऐकून घेऊ. तर या ठिकाणी परंतु सॅडली आम्हाला दिसून येतं की यहूदा हा त्याच्या पाचारणाला साक्षात फेल होतो, नापास होतो. आणि त्याला 3 कारण महत्त्वाचे दिलेले आहेत की तो का फेल होतो. त्याला जे निवड त्याचे जे पाचारण झालं होतं त्याला त्याच्यामध्ये तो परिपूर्ण का होत नाही. या ठिकाणी पहिली गोष्ट 14व्या वचनामध्ये लिहिलेली आहे. तेव्हा यहूदा इस्करियोत नावाच्या 12तील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, द ग्रेट कॉल रिजेक्टेड. त्याने त्याचं जे पाचारण होतं ना प्रियानो, त्याचा त्याने धिक्कार केला. यहूदा का परमेश्वराच्या पुत्राचा विश्वासघात करतो आणि का तो नरकाच्या मार्गाकडे जातो, त्याला पहिलं कारण आहे या ठिकाणी ग्रेट कॉल रिजेक्टेड. 14 वचन सांगतो की तो मुख्य याजकाकडे जातो. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बोलवलेलं असतं. 12 शिष्य जसे पेत्र, याकोब, योहान यांना निवडलेलं असतं, तसं यहूदाची सुद्धा परमेश्वरानेच नेमणूक केलेली असते किंवा निवडलेली असते. येशू ख्रिस्ताच्या कॉलिंगला तो सकारात्मक उत्तर देतो. आणि या ठिकाणी त्याच्यामध्ये ज्या क्वालिटीज होत्या त्याच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त त्याला निवडतो आणि या ठिकाणी एक चांगलं असं महत्त्वाचं आद्यस्थान त्याला भेटतं. आणि इट वॉज अ ब्लेसिंग टाईम फॉर हिम. त्याला एक असं आशीर्वादित जीवन त्याला लाभतं, कारण की 3.5 वर्ष तो देवाबरोबर होता. प्रियानो, God gave Judas the most honored opportunity in all the world to develop his qualities. यहूदाला परमेश्वर एक उच्च स्थान देतो. 12 प्रेषिता व्यतिरिक्त ते इतरांना लाभलं नाही. प्रियानो, जे स्थान यहूदाला लाभलं की येशू ख्रिस्ताबरोबर मी रोज चालन आणि त्याच्याकडनं अद्भुत गोष्टी मला शिकायला भेटतील. आणि परमेश्वर आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त शिकवतो, शिष्यांना शिकवतो, त्यांच्यातले कलागुण डेव्हलप करतो. कारण की पेत्र, याकोब, योहान, अंद्रिया हे तर मच्छीमार, त्यांना काय देवाचं काहीच माहीत नाही. परंतु येशूमध्ये आल्यानंतर ते पूर्ण रीतीने परिवर्तित होतात, बदलतात आणि त्यांच्याद्वारे असंख्य आत्मे परमेश्वराच्या राज्यात येतात. आणि तीच गोष्ट यहूदाकडनं परमेश्वर अपेक्षित करत असताना ख्रिस्ताबरोबर तो 3.5 वर्ष होता. आणि इट वॉज अ रिअली ग्रेट प्रिव्हिलेज टू वॉक विथ क्राइस्ट. आणि खरोखर असं अहोभाग्य फक्त या 12 लोकांना लाभलं. प्रियानो, तरीसुद्धा यहूदाने ख्रिस्ताचा नाकार केला. यहूदाला ख्रिस्त परिपूर्ण रीतीने समजला होता. तो रोज फेस टू फेस त्यांचं इंटरॅक्शन असायचं. ख्रिस्ताबरोबर तो चालत होता. ख्रिस्ताने केलेले चमत्कार, ख्रिस्ताने दिलेले संदेश, ख्रिस्ताने दिलेले शिक्षण, ते सर्व त्याने अनुभवलं होतं आणि ते अद्भुत होतं, या जगाच्या पलीकडचं होतं. कारण की निकोदेमस सुद्धा ख्रिस्ताचं शिक्षण समजू शकला नाही. ते शिक्षण ह्या यहूदाला रोज लागत
होतं, भेटत होतं, तरीसुद्धा या ठिकाणी त्याने ख्रिस्ताचा त्याग केलेला आहे. तरीसुद्धा त्याने ख्रिस्ताचा त्याग केलेला आहे. या ठिकाणी एक ॲपोस्टल, एक प्रेषित म्हणून या ठिकाणी तो ख्रिस्ताची सेवा करतो. कारण की आम्ही जर मत्ते याचा 6वा अध्याय 7च्या पुढे जर वाचलं, ऑनवर्ड 7 ऑनवर्ड जर वाचलं, त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या 12 जणांना दोघांनी पाठवतो की जा तुम्ही देवाच्या राज्याची सुवार्थ सांगा, आंधळे, लंगडे, लुळे यांना बरे करा. आणि या ठिकाणी ज्या वेळेस ते रिटर्न येतात, ते 12 शिष्य खूप आनंदित, उल्हासित होऊन त्यांचा रिपोर्ट कार्ड वाचतात आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी मृत लोकांना सुद्धा जिवंत केलेलं आहे. हे अद्भुत सामर्थ्य यहुदामध्ये होतं प्रियानो. हे अद्भुत सामर्थ्य यहुदामध्ये होतं, तरीसुद्धा या ठिकाणी यहुदा प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार करतो. द ग्रेट कॉल वॉज रिजेक्टेड बाय जुडास. का? कारण की यहुदाला दुसऱ्या गोष्टींचं जास्त प्रेम होतं प्रिय. डिस्पाईट ऑल द ऑपॉर्च्युनिटीज, त्याला सर्व रीतीच्या ऑपॉर्च्युनिटी देवाच्या पुत्राद्वारे लाभल्या होत्या, तरीसुद्धा आम्हाला यहुदा शिकवतो जुडास लाईफ वॉज अ टेरिबल ट्रॅजेडी. त्याचं एक शोकांतिका, त्याचं जीवन म्हणजे एक शोकांतिका होती प्रियानो. आज विश्वासणाऱ्यासाठी हे काय म्हणतात त्याला, वॉर्निंग आहे की जर आम्ही ख्रिस्ताच्या मागे चाललो नाही तर आम्ही सुद्धा यहुदासारखे एका ट्रॅजेडीला सामोरे जाऊ शकतो, की आम्ही सुद्धा शोकांतिकेमध्ये आपलं जीवन व्यतीत करू शकतो. या ठिकाणी ही वॉज अ गिफ्टेड पर्सन, ही वॉज अ गिफ्टेड प्रीचर, बट स्टील ही लॉस्ट एव्हरीथिंग. सर्व काही त्याने गमावलं. आज सुद्धा तुम्ही बारकाईने अभ्यास करा प्रियानो. आजचे भविष्यवक्ते स्वतःला म्हणतात आम्ही प्रेषित आहोत, आम्ही हे आम्ही ते आहोत. त्यांची सुरुवात अद्भुत आहे प्रियानो. पुष्कळ माझ्याकडे लिस्ट आहे अशा लोकांची आजच्या काळातल्या, परंतु आजचं जीवन त्यांचं पूर्ण रीतीने उद्ध्वस्त झालेले, बेचिराग झालेले. कारण की या ठिकाणी त्यांनी देवाचा पाचरण, द कॉल ऑफ गॉड दे रिजेक्टेड. त्यांनी स्वतःला देव केले. ॲट द एंड ज्या वेळेस प्रसिद्धी, वलय त्यांच्या आजूबाजूला लाभलं ना, ते स्वतः देव झाले, तर त्यांनी स्वतःला भोगसून घेतले एक प्रकारे. आणि त्यांनी आपल्या आत्म्याचा नाश केलेला, जो नाश यहुदाचा झालेला आहे. या ठिकाणी का यहुदाच्या बाबतीत हे का घडलं? बिकॉज ही टर्न हिज बॅक ऑन द लॉर्ड जीसस क्राइस्ट. त्याने आपली पाठ येशू ख्रिस्ताकडे केली. येशू ख्रिस्ताच्या मागे त्याने चालणं नाकारलं. ही वेंट टू द चीफ प्रीस्ट. तो मुख्य याजकाकडे जातो. कुठला मुख्य याजक? आमचा मुख्य याजक कोण आहे? येशू ख्रिस्त. आम्ही अभिमानाने म्हणतो आमचा मुख्य याजक येशू ख्रिस्त आहे. परंतु यहुदा कोणाकडे गेला? 14व्या वचनात सांगतो, यहुदा इस्करियोत नावाचा 12 एकाने मुख्य याजकाकडे गेला. तो मुख्य याजकाकडे गेला आणि त्यांच्याबरोबर हात मिळवणी केली. Put his faith into the hands instead of placing his life into the hands of Christ. येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करण्याऐवजी किंवा येशू ख्रिस्ताला आपला हात देण्याऐवजी त्याने या जगाच्या अधिपतीला आपला हात मिळवला. जगाच्या मुख्य याजकाबरोबर आपला हात मिळवला. याला एकच कारण होतं, कार्विंग, ग्रीड. ज्याला मराठीत ग्रीड म्हणजे काय? हव्यास. तो इतका आंधळा झाला होता की पैशाशिवाय त्याला दुसरं काहीच दिसत नव्हतं. ब्लाइंडेड हिम टू द ट्रूथ अबाउट क्राइस्ट. त्याचं आंधळेपण त्याला ख्रिस्त ओळखण्यापासून दूर घेऊन गेलं प्रियानो. ग्रीड, हव्यास ज्यावेळेस आमच्या जीवनात येतो ना प्रियानो, आम्ही देवापासून दूर गेलेलो असतो. हीच गोष्ट यहुदाची वाजगाळ झालेली आहे. आणि या ठिकाणी त्याच्यामुळे परमेश्वर आज आमच्याकडं प्रत्येकाकडनं ही डिमांडेड लॉयल्टी आमच्याकडं तो हे मागतो की तुम्ही लॉयल आहात का? माझ्या प्रती तुम्ही लॉयल आहात का? जे मी सांगत ते तुम्ही करणार का? आणि त्याच्यामुळे यहुदा याच्यामध्ये कमी पडला आणि या ठिकाणी इतर शिष्याप्रमाणे न वागता तो मुख्य याजकाकडे गेला आणि या ठिकाणी त्याने ख्रिस्ताला धरून देण्यासाठी स्वतःला समर्पित केलं.
या ठिकाणी यहूदाने आपलं हृदय परमेश्वराला दिलं नव्हतं. हृदय नाही दिलं, त्याच्यामुळे आपलं शरीरसुद्धा नाही दिलं. आणि या ठिकाणी त्याच्यामुळे तो पूर्ण रीतीने एक फसलेला, पूर्ण रीतीने नाकारलेला किंवा पूर्ण रीतीने ज्याचं जीवन उद्ध्वस्त झालेला असा एक प्रेषित म्हणून आमच्या जीवनात पाहावयास भेटतं. या ठिकाणी त्याच्यामध्ये सत्यता नव्हती. देअर वॉज नो जेन्युइननेस इन हिज फॉलोइंग टू द क्राइस्ट. त्याच्यामुळे आज यहूदा आम्हाला शिकवतो, त्या एक विचार आमच्यासमोर प्रकट करतो. जुडास ग्रेट पोटेन्शियल अँड टेरिबल ट्रॅजेडी टीच अस सो मच. पुष्कळ गोष्टी शिकवतात, त्याच्यातल्या उत्तम क्वालिटीज. आज आमच्याकडे इंजिनियर, डॉक्टर्स, टेक्निशियन्स सर्व काही आहेत, चांगले बोलणारे आहेत, टीचर आहेत, प्रार्थना करणारे आहेत, परंतु त्यांच्यासाठी परमेश्वर यहूदाच्याद्वारे वॉर्निंग देऊ करतो. पहिली वॉर्निंग शिकवतो, परमेश्वर सांगतो, इट इज नॉट ॲबिलिटी. आमची क्षमता महत्त्वाची नाही आहे, परंतु आमची उपस्थिती, बट अवेलेबिलिटी इट काउंट्स. आमच्याकडे सर्व काही आहे, परंतु देवासाठी वेळच नाही आहे. तर देव म्हणतो, जा, मला तुझी गरजच नाही आहे. मी या धोंड्याद्वारे सुद्धा माझं गौरव करू शकते, त्यांचा उपयोग मी करेन. जर प्रियानो माझ्याकडे सर्व आहे, आय हॅव ॲबिलिटी टू प्रीच, टू टीच, टू गिव्ह द मनी, बट आय डोंट हॅव अवेलेबिलिटी, तर माझा काही उपयोग नाही प्रियानो. गिव्ह डू नॉट ॲश्युअर्स परमनंट सक्सेस. आम्हाला दान दिलेलं आहे, परंतु ते आम्हाला कायमस्वरूपी सक्सेस देत नाही प्रियानो. क्राइस्ट अलोन ॲश्युअर्स परमनंट सक्सेस. फक्त ख्रिस्तच आम्हाला कायमस्वरूपी सक्सेस देऊ शकतो प्रियानो, यश देऊ शकतो. सो इन्स्टेड ऑफ फॉलोईंग द ट्रू डॉक्ट्रीन किंवा रॉंग प्रीचर्स किंवा रॉंग थिंग, फॉलो क्राइस्ट. या ठिकाणी वॉकिंग अमॉंग गॉडली पीपल डू नॉट ॲश्युअर सॅल्वेशन. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मी जर धार्मिक लोकांबरोबर रोज चालतोय, मला ते खात्री देत नाही की मला तारण मिळणार आहे. Allowing Christ to enter one heart and life is the only assurance of salvation. जर तुम्हाला आज मुक्तता प्राप्त करून घ्यायची आहे, उद्धार प्राप्त करून घ्यायचा आहे, तर लक्षात ठेवा, धार्मिक लोक तुम्हाला मुक्तता लागू देणार नाही, तर फक्त आणि फक्त येशू ख्रिस्तच मुक्तता देऊ शकतो. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाच्या जीवनाकडे आज अवलोकन करतो. प्रत्येकाकडे काहीतरी पोटेन्शियल आहे, काहीतरी सामर्थ्य आहे, काहीतरी गुण आहे, त्याचा तो पाहतोय. परंतु ते जर उपलब्धता प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही समर्पित केली नाही, तर आम्ही सुद्धा यहूदासारखे होणार आहोत प्रियानो. दुसरा विचार परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे, थिंक ऑफ द पीपल हू हर्ड द ट्रूथ ऑफ क्राइस्ट टाइम आफ्टर टाइम. अशा लोकांचा विचार करा की जे नित्य नियमाने रोज आणि रोज देवाचं वचन ऐकतात टिल यट दे स्टील नॉट ट्रस्टेड हिम ॲज द सन ऑफ गॉड. अशा कित्येक लोक आहेत प्रियानो, जे रोज देवाचं वचन ऐकतात, परंतु या ठिकाणी ते येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे मान्य करत नाही. कसं मान्य करत नाही? तर आपल्या जीवन ख्रिस्तासारखं नसतं. तर समजून घ्या प्रियानो की मी नामधारी ख्रिश्चन. ग्रीड, यहूदाला ग्रीड होती, हव्यास होता पैशाचा. आज मला हव्यास आहे माझ्या नोकरीचा, आज मला हव्यास आहे माझ्या पोझिशनचा, आज मला हव्यास आहे माझ्या सुंदरतेचा. आणि ही गोष्ट येशू ख्रिस्ताला नको आहे. अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही जन्मले नसते तर बरं झालास. यहूदाच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो मनुष्य मला धरून देणार आहे तो जन्मला नसता तर बरं झालास. या ठिकाणी एक प्रकारची गिल्ट यहूदाने केली, त्याने विद्रोह केला, बगावत केली आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी तो मुख्य याजकाकडे गेला. पहिली गोष्ट आम्ही पाहिली ती म्हणजे या ठिकाणी ग्रेट कॉल रिजेक्टेड. त्याला जे पाचारण झालं होतं यहूदाला, त्याचा त्याने नाकार केला. दुसरी गोष्ट आज आम्ही पाहतोय ते म्हणजे
15 वचनामध्ये लिहिलेलं आहे, मी त्याला धरून तुमच्या स्वाधीन केले तर मला काय द्याल? मी त्याला धरून तुमच्या स्वाधीन केले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा या ठिकाणी त्याने बिट्राय केला किंवा विश्वासघात केला. द ग्रोईंग सीन ऑफ ग्रीड अँड द लव्ह ऑफ मनी. दुसरा मुद्दा, का यहूदाने असं केलं? द ग्रोईंग सीन. कशाचं सीन? तर पैशाचं सीन. पैसा 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 पैसा. The growing sin of greed and the love of money leads him to the betrayal of Jesus Christ. यहूदाने प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात का केला? तर मनाचा पैशाचा हव्यास आणि पैशाविषयी असलेलं त्याचं प्रेम. He was a sinner in the beginning. Good qualities that why he was into it. सुरुवातीला तो असा नव्हता प्रियानो. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याला निवडलं दॅट टाईम ही वॉज व्हेरी गुड. त्याने खूप काम केलं. आणि डिस्कवरी सिरीजला मी ज्यावेळेस 11वी-12वीमध्ये असताना खूप चांगल्या सिरियल येत होत्या त्या मी पाहिल्या. तर त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त आणि यहूदाचे खूप चांगले संवाद सांगितलेले, कारण की ते स्क्रोल त्या लोकांना भेटले, यहुदी लोकांना, ज्याच्यामध्ये यहूदा आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय राज्याविषयीचं डिस्कशन करतोय. इतका चांगला यहूदा होता. परंतु कालांतराने बेसिकली यहूदाचं हेच होतं की येशू ख्रिस्त जगिक राज्य स्थापन करणार. आणि याच्यामध्ये यहूदाला येशू ख्रिस्ताकडून त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. त्यावेळेस तो काय करत आहे? त्याचा विश्वासघात करत आहे. त्याला कारण म्हणजे फक्त पैसा. पवित्र शास्त्र सांगतं, योहानाचा 12वा अध्याय 5 आणि 6 त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, तो थैलीतून पैसे चोरायचा. योहानाचा 12वा अध्याय 5 आणि 6 मध्ये लिहिलेले आहे, तो थैलीतून पैसा चोरायचा. म्हणजे ही वॉज अ ट्रेझरर. बघा, त्याला येशू ख्रिस्ताने किती मोठी पदवी दिली होती, म्हणजे एक मोठी जबाबदारी दिली होती. त्याच्याकडे पेत्र होता, तो पण व्यावसायिक होता. याकोब व्यावसायिक होता. आंद्रिया व्यावसायिक होता. योहान व्यावसायिक होता. ते तर सोडा, मत्ते जो जकातदार होता, जकातीच्या नाक्यावर रोज कितीतरी लाखोचा व्यवहार करणारा असा हा मत्ते होता. तरी सुद्धा ख्रिस्ताने यहूदाला ती जबाबदारी दिली, कारण की त्या क्वालिटीज त्याच्यामध्ये होत्या. That's why God chose him to become a treasurer. आणि ज्यावेळेस तो खजिनदार बनतो, या ठिकाणी खजिनदार पद त्याला पाप करवायचं भाग पाडतो, कारण की तो थैलीतून पैसे काढायचा असं पवित्र शास्त्र सांगतं. या ठिकाणी तो कधी डिस्टर्ब झाला माहिती? पवित्र शास्त्र सांगतं, यहूदा कधी एकदम त्याला हे झाला, राग येऊ लागला येशू ख्रिस्ताचा, ज्यावेळेस तैल्याभंग होतो त्याचा. ज्यावेळेस तैल्याभंग होतो, 4 शुभवर्तमानामध्ये लिहिलेला आहे, येशू ख्रिस्ताचा 2दा तैल्याभंग होतो. प्रियानो, बघा, लक्षात ठेवा. एक सुरुवातीच्या मिनिस्ट्रीच्या काळात होतो आणि एक नंतर शेवटी ज्यावेळेस त्याला धरून देण्याच्या अगोदर होतो. त्या दुसऱ्या तैलभंगाच्या वेळेस जी कुपी ती लेडी फोडती आणि अलबास्त्र तेल त्याच्या सर्वस्वी लावते, त्यावेळेस सर्व बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, सर्व शिष्य चिडतात. काय? पैशाचा नासाडी. 300 दिनारी असं लिहिलेलं. 1 वर्षाचं वेतन. म्हणजे विचार करा प्रियानो, जर 20,000 रुपये पगार असेल तर किती खर्च केले त्यांनी एका दिवसात? एका दिवसात काय? 5 मिनिटात 12 × 24 2,40,000. 5 मिनिटात तिने हा पैसा खर्च करला. आणि लगेच शिष्य चिडपडतात, ओरडतात, काय हा पैशाचा अपव्यय. आणि त्याच्यामध्ये यहूदा हा आघाडीवर असतो. प्रियानो, यहूदा हा आघाडीवर असतो. आणि त्यानंतर त्याच्या मनात या ठिकाणी येशू ख्रिस्त हा कोणता राजा आहे, हा कुठला राजा आहे, हा कसला राजा.
त्याला दुसरं कारण आहे, यरुशलेममध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जल्लोषाने प्रवेश होतो, होसान्ना होसान्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, हा जयघोष सर्व मंडळी करते. परंतु येशू ख्रिस्त काय करतो? आपलं राज्य प्रस्थापित करतो का? नाही. तो निघून दुसरं बाहेर पडतो, बेतानीमध्ये जातो किंवा आजूबाजूच्या गावामध्ये राहतो या ठिकाणी. कारण की तो म्हणतो की माझं राज्य येथील नाही, माझं राज्य स्वर्गीय आहे. ही गोष्ट या ठिकाणी यहुदाच्या पचनी पडत नाही. तो म्हणतो हा राजा नाहीच आहे, हा एक सामान्य माणूस आहे जो लोकांना गोळा करतोय आणि आपल्या मागं चालण्यास भाग पाडतोय. ही थिंकिंग या ठिकाणी यहुदाची स्टार्ट होती. आणि त्याच्यामुळे यहुदा, कारण की यहुदाला अपेक्षा होती ही इज गोइंग टू डिथ्रोन द रोमन्स एम्पायर अँड एस्टॅब्लिश हिज ओन किंगडम. परंतु ही याच्यामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो की माझं राज्य तर स्वर्गीय आहे, या ठिकाणी तो यहुदा येशू ख्रिस्ताला असं मानू लागतो की हा माझ्यासारखाच एक सामान्य माणूस आहे, तो देवाचा पुत्र नाहीये. आणि त्यामुळे तो काय करत आहे? त्याच्यानंतर काय घडतं प्रियानो? पवित्र शास्त्र सांगतं, लूक याचा 22वा अध्याय 3रं वचन सांगतं, मरियेने केलेल्या त्याच्या भागानंतर बायबल असं सांगतं की सैतानाने त्याचा ताबा घेतला. सैतानाने त्याचा ताबा घेतला आणि तो तडक उठतो, मुख्य याजकाला म्हणतो की मी जर त्याला तुम्हाला पकडून दिलं तर तुम्ही मला काय देणार? ते त्याला 30 रुपयामध्ये विकायस तयार होतात. या ठिकाणी यहुदाला हे पण नाही करतात, काय म्हणतात ते वाट, थोडंफार म्हणजे अरे जास्त पैसे द्या, कमी द्या. कारण की त्यांनी ऑलरेडी प्लॅन केला असतं की आम्ही तू नाही धरून दिला तरी आम्ही त्याला पकडणार आहे, म्हणजे त्याच्यामुळे आम्ही जे घेतो ते गपचूप घेईन मी. त्याच्यामुळे तिथे कॉम्प्रोमाइज सुद्धा करायला यहुदाला जागा नसती. 30 रुपये एका स्लेवचं वेतन. जुन्या करारात वाचा, एका स्लेवचं म्हणजे एका दासाचं वेतन किती आहे? 30 रुपये. 30 रुपयाला म्हणजे एका दासाच्या वेतनाच्या अमाऊंटला प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी यहुदा विकतो का? कारण की ग्रीड प्रियानो, त्याच्यामुळं हव्यास, ज्याला आम्ही पाहतो ना प्रियानो, हव्यास कधी नका धरू, पैशाचा बिलकुल धरू नका. पैसा बिलकुल वाईट नाही. मी तुम्हाला परत सांगतो प्रियानो, नीट ऐका, पैसा वाईट नाही, पैसा बिलकुल वाईट नाही. परंतु पैशाचा हव्यास हा खूप वाईट आहे. जर तू 1 तिमोथी याचा 6वा अध्याय 10वं वचन वाचा, जर कुणाला भेटलं तर. 1 तिमोथी याचा 6वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, First Timothy chapter 6 verse 10 says, कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून भडकले आहेत आणि त्यांनी स्वतःस फार खेदांनी भोगसून घेतलेले आहे. कोणाबद्दल हे बोलत आहे? पॉल यहुदाबद्दल बोलत आहे. पैशाचा मोह, द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. ज्यावेळेस द्रव्याचा लोभ माझ्या जीवनात येतो मग मी काही करायला तयार होतो प्रियानो. हीच गोष्ट, कारण की या ठिकाणी यहुदा साक्षात देवाच्या पुत्राला धरून देण्यास तयार होतो प्रियानो. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो यहुदा वाट बघतो ऑपॉर्च्युनिटी. तिसरी गोष्ट, ही वॉच फॉर अन ऑपॉर्च्युनिटी टू हँड हिम ओव्हर. तिसरी गोष्ट, त्याच्यानंतर यहुदा वाट बघतो की मी संधी बघत असतो की मी कधी येशू ख्रिस्ताला धरून देईन. तरी सुद्धा प्रियानो, यहुदाने जरी येशू ख्रिस्ताला धरून देण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला विकलं तरी सुद्धा आमचा देव इतका अद्भुत आहे, त्याची प्रचिती आम्हाला येशू ख्रिस्ताच्या या थोड्याशा शेवटच्या कालावधीमध्ये सुद्धा येते. जशी तो वधस्तंभावरून आम्हा पाप्यांसाठी देवाकडे मागणी करतो, हे बापा यांना क्षमा कर, तशीच तो यहुदाने रिपेंट पश्चाताप करावा म्हणून सुद्धा प्रयत्न करतो प्रियानो. इतका आमचा देव चांगला आहे.
या ठिकाणी ज्या वेळेस लॉर्ड सपर म्हणजे शेवटच्या प्रबोधनासाठी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना घेऊन बसलेला आहे. मध्य याचा 26वा अध्याय 20 ते 25 मध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस तो शिष्यांना घेऊन बसलेला आहे त्यावेळेस येशू ख्रिस्त 3 गोष्ट करतो. पहिली गोष्ट तो सांगतो, 21व्या वचनात लिहिलेला आहे की मला तुमच्यातला एक जण धरून देणार आहे. पश्चाताप करण्याची संधी यहूदाला लाभतीये प्रियानो. ओके, समजून घ्या. ज्या वेळेस समोरून मला कोणतरी बोलते की तुमच्यातला एक जण आज मला धरून देणार आहे, त्यावेळेस 21व्या वचनात काय लिहिण्यात आलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मत्ते 26:20-21, संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसहित भोजनात बसला आणि ते भोजन करीत असता त्याने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, तुम्हातील एक जण मला धरून देणार आहे. तुम्हातील एक जण मला धरून देणार आहे. आणि परंतु यहूदा इतका चालाक होता प्रियानो, ही वॉज सो क्लेवर की या ठिकाणी शिष्यांना सुद्धा समजलं नाही की यहूदाने अशा गोष्टी केलेल्या आहेत. कारण की बघा, बायबल वाचा तुम्ही, 40 शुभवर्धनाचे शेवटचे अध्याय पॅशन ॲक्च्युली 40 दिवसामध्ये खूप वाचा आहे. खूप अद्भुत सामर्थ्य देतं प्रियानो. शेवटचे मरियेचा तैल्याभंगापासून त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्व शिष्य विचारतात की मी तर नाही. म्हणजे बघा, यहूदाचा चालाकी किंवा यहूदाचं हुशार पण आम्हाला दिसतं की त्याच्या 11 जणांना सुद्धा ही गोष्ट समजत नाही की यहूदा मुख्य याजकाकडे गेलाय आणि त्याने ऑलरेडी त्याला विकलंय. ही वॉज सो क्लेवर इन द साईट ऑफ अस. आमच्यासाठी तो खूप हुशार होता, परंतु देवासाठी कधीच नाही. कारण की आमचा देव अंतःकरण न्याहाळणारा देव आहे. आत्ता सुद्धा आपल्या अंतःकरणात काय चाललंय त्या देवाला खूप चांगल्या रीतीने ठाऊक आहे. यहूदा काय करते प्रियानो? पहिली गोष्ट म्हणजे यहूदाला पश्चाताप करण्यासाठी परमेश्वराचा पुत्र कशी संधी देत आहे. तो पहिल्यांदा म्हणतो की तुमच्यातला एक जण मला धरून देणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 23व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्यांनी उत्तर दिले, ज्याने माझ्यावर ताटात हात घातले तोच मला धरून देणार आहे. हे सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की जो आता माझ्याबरोबर ताटात हात घालणार आहे तोच मला धरून देणार आहे. परंतु शिष्य इतके म्हणजे प्रियानो, बघा हा इन्सिडेंट इतका म्हणजे तुम्ही 40 शुभवर्धन वाचणार तुम्हाला समजून येईल की शिष्यांना तो ताटात हात घालतोय तरी समजत नाहीये की यहूदा धरून देणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी पेत्र योहानाला म्हणतो, योहानाच्या शुभवर्तनात लिहिलेलं आहे की तू विचार. असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताच्या कुशीत जो शिष्य बसलेला आहे त्याला पेत्र इशाऱ्याने विचारतो की योहाना तू विचार त्याला की तुला कोण धरून देणार आहे. म्हणजे किती त्याचं कॉन्स्पिरेसी किती पॉवरफुल होती प्रियानो, शिष्यांना सुद्धा नाही समजलं. या ठिकाणी सर्वजण त्याला विचारते, प्रभूजी आम्ही तर नाही. स्तोत्र 41 मध्ये अगोदरच ही प्रोफेसी लिहून ठेवली होती. स्तोत्र संहिताचा 41वा अध्याय आणि वचन 9 मध्ये लिहिलेला आहे, जो माझा सखा, बघा प्रभू येशू ख्रिस्त त्याला सखा म्हणत आहे म्हणजे मित्र, ज्याजवर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्याने माझवर हात उगारिला आहे. ऑलरेडी प्रोफेसी स्तोत्र 41:9 मध्ये लिहून ठेवली ती पूर्ण होती. त्याच्यानंतर प्रियानं दुसरी गोष्ट, पश्चाताप करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे, तो त्याला वॉर्निंग देत आहे. 24व्या वचनात लिहिलेलं आहे, मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याचा धिक्कार असो. तो मनुष्य जन्मला नसता तर बरे झाले असते. ही इज गिव्हिंग अल्टिमेटम टू जुदास.
यहुदाला तो अल्टिमेटम देतो की तू पाप आता तरी कबूल कर. मी एवढं डायरेक्ट तुला स्ट्रेट फॉरवर्ड बोललोय की तू जन्मलाच असता तर बरा झाला असतं. तरी सुद्धा या ठिकाणी यहुदा ढळत नाही प्रियानो. येशू ख्रिस्ताला माहीत असतं की मला धरून देणाऱ्याची डेस्टिनी काय, परंतु जो माझ्याकडे पश्चातापी अंतःकरणाने येतो त्याची डेस्टिनी सुद्धा आम्हाला पवित्र शास्त्र पेत्राच्या माध्यमातून दाखवतो प्रियानो. परंतु यहुदा प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारत नाही. तिसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त काय करतो, या दोन गोष्टी म्हणजे पहिलं म्हणतो की तुमच्यातला एक जण धरून देणार, त्याच्यानंतर तो न जन्मलेला बरा, एवढं बोलून सुद्धा यहुदा येशू ख्रिस्ताकडे येत नाही. ॲट द एंड प्रभू येशू ख्रिस्त 25व्या वचनात डायरेक्ट बोलतो. तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा याने विचारले, गुरुजी मी आहे का तो त्याला म्हणाला, तू म्हटलेस तसेच, तू म्हटलेस तसेच. या ठिकाणी तो काय म्हणत आहे, गुरुजी मी आहे काय. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तू म्हणतोय तसेच. इंग्लिशमध्ये चांगलं भाषांतर आहे, जीजस इज इट आय. येशू ख्रिस्त म्हणतो यस ॲज यू सेड सो. तू म्हणतो तसंच. यहुदाला तो दाखवतो की तू मला धरून देते, तरी यहुदा पश्चाताप करत नाही. कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी बोललो ना की तो आता त्याला देवाचा पुत्र म्हणून कबूलच करत नसतो प्रिया. ही इज अ ऑर्डिनरी पर्सन लाईक यू अँड मी. ही त्याची एक संकल्पना झालेली असते. त्याच्यामुळं या ठिकाणी बायबल बघा छोट्या एका शब्दातून आम्हाला किती अद्भुत सामर्थ्यशाली जीवन जगण्यास प्रकटीकरण करत असतो. या ठिकाणी यहुदा काय म्हणतोय, त्याला धरून देणारा यहुदा याने विचारले, गुरुजी मी आहे काय. तो काय म्हणत आहे, गुरुजी रब्बाय. बट अदर डिसायपल व्हॉट दे सेज, परंतु इतर जे 11 शिष्य आहेत ते एक जण काय म्हणतात, ते प्रभू मी तुम्हाला धरून देणार आहे काय. हे बघा 22व्या वचनात दिलेले, तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागले, प्रभूजी. प्रभूजी मीन Christos. Christos means Messiah, the anointed one of God. This is the difference between the sinner and the true repentant. यहुदा त्याला म्हणत आहे गुरुजी, परंतु 11 जण त्याला म्हणत आहे ख्रिस्टोस, मसाया, प्रभू. तीनदा प्रभू येशू ख्रिस्त त्याला संधी देतो प्रभू वचनाच्या माध्यमातून की तू मजकडे ये, म्हणजे तुझी पापे लाखून लाल जरी असली तरी मी काय करेन, बर्फासारखी करेन. बट पैशाने, द्रव्याचा लोभ सर्व वाईटाचं मूळ आहे, त्याची प्रचिती यहुदाला येते प्रियानो. आणि ॲट द एंड आम्ही पाहतो की तो पापामध्ये जन्मतो आणि पापामध्येच मरतो. सर्वात बायबलमधला म्हणजे इतकं भयानक मरण ती राणी, त्या राणीनंतर मला ह्याचं दिसतं यहुदाचं. हिजकेल राणी बहुतेक, हिजकेल राणी वरतून पडती, टॉवरवरनं पडती है ना, आणि नंतर कुत्रे येऊन तिचं रक्त चाटतात. यहुदाचं मरण, प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 16 ते 19 वाचा प्रिया, अद्भुत आहे. पाप्यांचं काय होणार आहे. आम्ही स्वतःला खूप पुण्यवान समजू नये प्रियानो. याच्यासाठी परमेश्वराने पवित्र वचन पवित्र शास्त्रात देऊन ठेवलं. यहुदाने देवाच्या पुत्राचा त्याग केला, देवाच्या पुत्राला धिक्कारलं, त्याला 30 रुपयाला विकलं. आणि ज्या वेळेस त्याला पस्तावा झाला, पश्चाताप झाला नाही, पश्चाताप झाला असता तो येशू ख्रिस्ताकडे आला असता. तो पस्तावा झाला आणि तो मुख्य याजकाकडे जातो, पैसे फेकतो, म्हणतो एका मी निर्दय जीवाला धरून दिलेले मुख्य याजक आणि इतर याजक उत्तर त्याचा आम्हाला काय घेणं देणं. नंतर यहुदा जातो आणि गळफास लावून घेतो. त्याच्यानंतर बायबल असं सांगतं की ज्या फांदीला त्याने गळफास घेतला असता ती फांदी तुटती, एका दगडावर आपटती, त्याचे पोट फुटून सगळे आतडे बाहेर पडतात. किती भयानक डेस्टिनी आहे विचार करा. म्हणजे मला ज्यावेळेस हे वाचतो ना, ज्या वेळेस मी हे वाचतो ना यहुदाचं मरण, अंगावर अशा काटा येतो. देवाने त्याला संधी दिली होती प्रिया, परंतु त्या संधीला त्याने नाकारलं.
आणि त्याचा भयानक अंत झाला. आणि शोकांतिका ही आहे, आत्महत्ये शब्देमध्येच आपल्याला समजतं प्रियानो की तो कोठे गेलेला आहे. जो आपल्या आत्म्याची हत्या करतो त्याला स्वर्गाच्या राज्यात कदापि जागा नाही, कदापि जागा नाही. आणि या ठिकाणी यहूदाने स्वतःहून आपला नाश ओढावून घेतला. 3 गोष्टी त्याला कारणीभूत होत्या. एक तर देवाचं खरं पाचरण तो विसरला, त्याच्यानंतर पैशाचा मोह, आणि त्याच्यानंतर पश्चाताप करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त बोलवते, परंतु त्या पश्चातापाला निगेटिव्ह उत्तर भेटलं. त्याचा परिणाम जाऊन आत्महत्या आणि जीवन खतम. परंतु जर आम्ही गणना याचा 23वा अध्याय 10वं वचन वाचलं, हे मला खूप आवडतं वचन प्रियानो, म्हणून मी घेतलंय. गणना याचा 23वा अध्याय 10वं वचन, धार्मिकाचं जीवन कसं असावं याचं उत्तम उदाहरण आम्हाला या ठिकाणी बलाम देत आहे प्रियानो. 23 प्रियानो, आपली प्रार्थना रोज हीच असावी, धार्मिकाप्रमाणे मला मृत्यू येवो, माझा अंत त्याच्यासारखाच हो, माझा अंत यहूदासारखा न हो. यासाठी आज परमेश्वर पुन्हा एकदा या पवित्र प्रबोधविधी माध्यमातून आज आम्हाला संधी देत आहे. आज पश्चाताप करा, कारण की ॲट द एंड प्रभूचं येणं कधी हे आम्हाला ठाऊक नाही, परंतु त्या अगोदर मी त्याच्या येण्याला तयार आहे का आपण विचार करूया, प्रार्थना करूया. यीशु के पीछे
तास तुझ्या मागे मग आम्ही चालतोय. पेत्राचा आत्मा आमच्यामध्ये असावा. यहूदाला आम्ही आमच्यातून काढावं. हीच प्रार्थना येशूच्याच नावात. आमेन.